बोला विचारा. साहेब रमेश कदम सारखा उमेदवार रमेश कदम, भास्कर शेठ जाधव एक बाजूला आणि उमेश सकपाळ एक बाजूला, याच्यामध्ये उमेश सकपाळांचा विजय झाला, काय सांगा? उमेश सकपाळ हा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता होता. शेवटी पराभव झाल्यानंतर समोरच्यावर टीका करणं हा काय आमचा कोणाचा स्वभाव नाही. ते ताकदीनं लढले, आमचे कार्यकर्ते देखील युतीचे ताकदीनं लढले आणि उमेश सकपाळांचा विजय या ठिकाणी झाला आहे. उमेश सकपाळांच्या मागं पूर्ण महायुतीचं सरकार उभं आहे. पालकमंत्री म्हणून मी देखील उभा आहे. चिपळूणकरांना अपेक्षित असलेला विकास आम्ही करून दाखवू. MIDC मध्ये लोटे MIDC मध्ये फॉरएव्हर केमिकल्स कंपनीची जी सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे, त्या कंपनीने मानवी जीवनावरती परिणाम होईल असं सांगितलं जात आहे, काय सांगाल? याच्यामधली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्याबद्दलची माझी भूमिका ही मी सोशल मीडियावर ते सगळं व्हायरल व्हायच्या अगोदरच सांगितलेली होती. कदाचित सोशल मीडियावर टाकणाऱ्यांनी ते बघितलं नसेल. मी स्पष्ट असं सांगितलं होतं, PFASच्या निमित्तानं ज्या काही प्रिकॉशन्स घेतल्या आहेत का घेतल्या नाहीत का याची पडताळणी करण्यासाठी 4 ऑक्टोबरला त्यांना MPCBनं नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसचं उत्तर आल्यानंतर त्या कुठच्याही पदार्थाकडनं माझ्या कोकणाच्या निसर्गाची हानी होणार असेल किंवा जीवनमानावर परिणाम होणार असेल तर त्या पदार्थावर आम्ही बॅन करू, हे ऑलरेडी 15 दिवसापूर्वी मी सांगितलेलं होतं. आजही ती भूमिका उद्योगमंत्री म्हणून आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून त्या भूमिकेवर मी ठाम आहे. गोगाले साहेब, रायगडच्या संदर्भात पालकमंत्रीपद प्रत्येक वेळेला आपल्याला विचारलं जातं की कधी मिळेल म्हणून. हे वरिष्ठ नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला आमची तयारी असेल. चला.